करायलाच हवं. पार्वतीपुत्र निर्मित अवि आणि कलामंच मुंबई तालुका जिल्हा रत्नागिरी आम्ही आपल्या भेटीसाठी एक नवीन कार्यक्रम घेऊन येत आहोत. त्याचं नाव आहे चला कोकणातील रत्ने पाहूया, चला थोडा भाव खाऊया. नमस्कार विजय घवळे साहेब, मी तुमचं आमच्या या कलामंचामध्ये हार्दिक स्वागत करतो. तुम्ही चांगले समाजसेवक आहात. आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये कुणबी समाजाचं काम करताय, जिल्ह्यामध्ये काम करताय मोठ्या प्रमाणात. तर तुम्ही समाजाबद्दल आजची नवीन पिढी, आपण जास्त नवीन पिढीवरतीच भर देतोय की नवीन पिढी जर समजा चांगल्या प्रकारे सुशिक्षित झाली, चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन मिळालं तर आपला गाव सुधरेल, तालुका सुधरेल, जिल्हा आणि पूर्ण कोकण सुधारल्याशिवाय राहणार नाही. तर त्याबद्दल तुम्ही काहीतरी जर सांगितलं तर बरं होईल. तुमचे प्रथम आभार. आता तुम्ही समाजाबद्दल बोललात, पण काय आहे ना, त्यात माझ्या गेल्या 10 वर्षाचा अनुभव आहे. आताची जी नवीन पिढी आहे ही समाजाकडे आकर्षित होत नाही. त्याला कारण काही कळत नाही. आम्ही खूप प्रयत्न करतो आहे. जनजागृती करणं आमचं काम आहे, ते आम्ही करतो आहे गावागाव जाऊन, शाखेच्या माध्यमातून म्हणा. आजकाल पॉलिटिशियनच्या हिशोबाने बरेचसे लोक एकत्र विखुरले गेले. त्यामुळे समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचं बदललेलं आहे. गावागावात वाडीवाडी पॉलिटिशियन पोचलेला आहे आणि या पॉलिटिशियनचा प्रभाव म्हणून आज भाऊ भावात राहिला नाही, वाडीवाडीत राहिला नाही, गावागावात राहिला नाही. आणि हा अनुभव आम्हाला सगळीकडे जाणवतो आहे. मला वाटतं आम्ही पोचायला कुठेतरी लेट झालो असं आठवतं, कारण आमच्या आधी सर्व लोकांनी तिकडे कब्जा केलेला आहे. परंतु आम्ही शिक्षित मुलांना किंवा ज्यांना खरोखर समाजाबद्दल आस्था आहे किंवा समाजाला काहीतरी करावंसं वाटतं आहे, त्यांना मी समजून प्रयत्न करून लोकांना एकत्र करायचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यामुळे चांगले वाईट अनुभव येत आहेत. खूप आम्ही जीव तोडून सांगतो समाजाला की खरोखरच समाज एकत्र करता तरुण पिढीला पुढे यायला पाहिजे. पण तरुण पिढी पुढे काय यायला तसं हे नाही करत आहे, प्रयत्न करत नाही. त्याला कारण त्यांचे आई वडील असतील किंवा जुने काही रीतिरिवाज. आम्ही त्याच्यावर सुद्धा मात करण्यासाठी जनजागृती करतो आहे की परंपरा, आता जसं सर बोलले की समाजरक्षक वगैरे, कारण समाजाच्या काही परंपरा आहे, रूढी आहेत. आताची पिढी त्याही मानत नाही. काही परंपरा गोष्टी, या सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. जर पूर्वजांनी काहीतरी केलं आहे किंवा काहीतरी रस्ता दाखवलं तर त्या रस्त्याने चालताना थोडंफार मागचा पुढचा विचार करून त्याही गोष्टी केल्या पाहिजेत. परंतु आताची पिढी सर्वच गोष्टी दुर्लक्ष करते. मी सर्व आताच्या तरुणांना सांगेन की जास्तीत जास्त तुम्ही समाजामध्ये या. समाज काय हा पहिला जाणून घ्या. आपल्या समाजाबद्दल आपल्याला माहिती असेल तर आपण जगात कुठेही जाऊन ताटमानेने आपण त्याबद्दल सांगू शकतो, बोलू शकतो. कारण बाहेरचं वातावरण खूप गढूळ आहे, खूप बेकार आहे. मी कोणाचं नाव घेणार नाही. फक्त एवढंच की बाहेरचं राजकारण खूप गंभीर आहे आणि आपल्या समाजाला एकत्र करताना खूप वेगळे अनुभव येत आहेत. तर तरुणांना मी एक विनंती करेन की शिक्षित मुलांनी तरी पुढे या. कारण आजकाल तुमच्याकडे खूप चांगले मोठमोठे माध्यमं दिलेत. एक तुमच्याकडे मोबाईल आहे, नेट आहे, तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. तुम्हाला मागच्या पुढच्या काही गोष्टी त्याच्यावर मिळू शकतात, तुम्ही त्यावर शोधू शकता. त्याबद्दल चांगला विचार करावा अशी माझी इच्छा आहे. आणि आम्ही आमच्या परीने समाजाला एकत्र खूप प्रयत्न करतो आहे आणि आपल्या समाजाबद्दल त्यांच्याबद्दल माहिती देण्याचा खूप प्रयत्न करतो आहे. असे आमचे प्रयत्न चालू आहे समाजासाठी. बरं साहेब, मी तुमच्या शालेय जीवनावरती येते. कारण तुम्ही शाळेत असताना, आता जर तुमची एवढी पर्सनॅलिटी चांगली आहे तर शाळेत असताना तुम्ही काय काय धमाल केली ते जरा सांगाल तर बरं होईल. तर शाळेचं शिक्षण बोलतं, मी काही जास्त शिक्षण नाही आहे, तुमच्या बरोबरच होतो. आम्ही जवळजवळ शाळेत म्हणूनच विचारतो. 4थीपर्यंत आपण एकत्र शिकलो. तर ते शाळेचे अनुभव खूप वेगळे होते. असं वाटतं की मोठं व्हायलाच नको होतं. तेच बालपण खूप चांगलं होतं, जबाबदारी नव्हती, खूप वेगळं जीवन होतं ते. आणि असं वाटतं की खरंच उगाच मोठे झालं. आपण खूप आपल्याकडून एन्जॉय करायला शाळेमध्ये. जरी आम्ही लहान असलो तरी आम्ही वरच्या वर्गातल्या मुलांशी असे राहायला पूर्वीपासून सर्व खेळामध्ये आपण अग्रेसर असायचो. आणि
बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे. खूप एन्जॉय केला आम्ही शाळेमध्ये. आता ते जे आठवणी राहिल्या फक्त. आणि आपल्या गावामध्ये लहान लहान क्रिकेटचा कॅप्टन विजय घवाडी असं नाव होतं त्या टायमाला. त्याबद्दल जरा मला काय जर सांगाल आम्हाला तर बरं वाटेल. नाही, खरं म्हणजे कॅप्टन वगैरे असं काही नाही. आपल्यामध्ये फक्त जिद्द असायची कुठेतरी गोष्ट करायची आणि आपण पुढाकार घ्यायचो. मुलांना वगैरे करायचं, हे करायचंच आहे, जायचंच आहे. म्हणजे एवढं बोललं म्हणजे मुलं काय म्हणजे हां हो तू मॉडेल समजतात ना, बोलणार म्हणजे नेता तेच झाले. बाकी म्हणजे वेगळं असं काही नाही. आपल्यामध्ये पूर्वीपासून एक डेअरिंग होती आणि एक कल्पना एखादी गोष्ट करायची ते करायची. मग होईल जाईल त्याचा परिणाम पुढे बघू तेवढंच, बाकी विशेष काही नाही. ठीक आहे. धन्यवाद साहेब. आणि दुसरं मी तुम्हाला असं विचारेन की जाता जाता शेवटला आपल्या तुम्ही कुणबी समाजाचं काम चांगल्या प्रकारे करताय मी पाहतोय, आम्ही सर्व पाहतोय. तर आपल्या कुणबी समाज जास्तीत जास्त कुठेतरी खचलेला आहे, आर्थिक दृष्ट्या म्हणा किंवा मागासलेला आहे किंवा त्यांचे हात कुठेतरी दडलेले आहेत. त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता काय त्यांना? तुम्हाला माहितीच आहे की कुणबी समाजमध्ये संघ शाखा तालुका रत्नागिरी ही आपली पतपेढी चालवते आणि ती पतपेढी आपल्या समाजासाठीच आहे, समाजहितासाठी. आणि त्या शाखेच्या आता मी गेल्या 5 वर्षामध्ये आता या 2 महिन्यामध्ये आपण नवीन 2 शाखा गेल्या महिन्यात उघडले. एक पावसला आहे, एक खंडाळ्याला आहे. आणि गणपतीमध्येच आता आपण जाकादेवी पंचक्रोशीमध्ये पतपेढी उघडलेली आहे शाखा. तर आम्ही सर्व तरुण हे सांगतो की तुम्ही या समाजात येण्याचं कारण हेच आहे की समाजात आलं तर तुम्हाला समाजाची माहिती मिळेल, समाजामध्ये आपल्याला इतर काही फॅसिलिटी मिळते किंवा समाजाचे इतर काही उपक्रम आहेत त्यात तुम्ही अग्रेसर व्हाल किंवा त्यात तुम्ही भाग घेतला तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. आज आपण जर सर्वसामान्य लोक सर्वांच्या बँकेत खाते नाही, पण पतपेढ्यामध्ये खाती ही सगळीकडे असतात आणि प्रत्येकाला एखादा खातं कुठं खोलावंच लागतं. तर प्रत्येकाला मी अशी विनंती करेन की आपल्या समाजाच्या पतपेढी आहे, आपल्या समाजाच्या शाखा आता मी गावागावात ह्यासाठीच केलं की पूर्वी लोक जयगडवरून खंडाळ्याची लोक समजा रत्नागिरीला जायचं तर त्यांना 100 रुपये गाडी भाडं, 2 तासाचं रनिंग, तर त्यामुळे लोक यायचं जायचं टाळायचे. म्हणून आता आम्ही सर्वांना सुविधेसाठी आम्ही प्रत्येक एरिया वाईज आता 3 शाखा झाल्यात नवीन. तर मी माझ्या सर्व समाज बांधवांना नवीन युवा पिढीने हेच सांगेन की सर्वांनी जास्तीत जास्त सभासद व्हा आपल्या पतपेढीमध्ये. आपल्याकडे गृहकर्ज मिळतं आहे, गाडीसाठी कर्ज मिळते किंवा व्यावसायिक कर्जही मिळते. त्यासाठी काही विशेष असं काही भांडवल लागत नाही आहे. साधारण मेंबरशिप आहे आणि ती तुम्ही कुठेही गेलं तरी करावीच लागणार आहे. आणि जास्तीत जास्त समाज बांधवांनी आपल्या पतपेढीचे सदस्य होता समाजाचे एक कायमस्वरूपी सदस्यत्व मिळतं तेही घ्या आणि त्यासाठी फक्त 225 रुपये सभासद फी आहे, आजीवन सदस्यत्व. आणि आजीवन सदस्य तुम्ही झाला समाजामध्ये की तुम्ही समाजाच्या कुठल्याही गोष्टीमध्ये सामील व्हायला तुम्ही सक्षम असता. मग तुम्ही समाजाच्या मध्ये एखाद्या समजा उद्या इलेक्शन झालं किंवा समाजाची एखादी कुठली महत्त्वाची मीटिंग आहे की तुम्ही जाऊ शकता, तुम्ही आजीवन सदस्य आहे. मग संघावरती बसू शकता. संघाने प्रत्येकाला शाखा दिलेल्या तालुका वाईज, त्या तुम्ही आजीवन सदस्य झालं की तुम्ही तिथले सभासद मेन सभासद झाला. तुम्ही कुठे समाज जाऊन आपल्याशी काही प्रश्न विचारू शकता, काही माहिती घेऊ शकता. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर आजीवन सभासद होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि खरोखर चांगला प्रश्न केला सरांनी, कारण आपले लोक हे आर्थिकदृष्ट्या खूप कमजोर आहे आणि आपले लोक कर्ज घ्यायला घाबरतात. हाही त्यात महत्त्वाचा भाग आहे. तर मी 10 वर्ष पतपेढीमध्ये वावरतोय. गेल्या 5 वर्ष मी शाखेचा सहसचिव होतो, रत्नागिरी शाखेचा आता उपाध्यक्ष आहे. तर आम्ही गावागावात फिरतोय, लोकांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह, लोक येतात विचारत आहेत काय करायला लागतं. आता आम्ही गावागावात शाखा आल्यामुळे बरेचसे गावच्या लोकांना कळायला लागलं की काय आहे हे नक्की. ते बाबांनी या विशेष काही नाही, एक 500 रुपयाचा फॉर्म भरा, तुमचं असं सर्व मिळेल तुम्हाला. साधारण म्हणून तुम्हाला 75,000 मिळेल, 75 मिळेल. मग पटकन असे उडून जातात गावचे लोक. मग किती महिने मिळतात? 3-4 महिने तुम्हाला मिळेल. पण सदस्यत्व व्हा, स्वतःचे सेल्स तयार करा, 3 चांगले मेंबर तयार करा. आणि आता बराचसा रिस्पॉन्स मिळतोय. तर रिस्पॉन्स नाही की आज आपण जर बोलतोय की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये आपण 65 ते 70% जर आपला समाज आहे, तर आज आपल्या ह्या शाखा अशा म्हणजे आम्हाला आज कळायला लागलं की ह्या वर्षभरात आमचे हजारो सदस्य प्रत्येक शाखेमध्ये होत आहेत. आणि जेव्हा असं होईल तर आम्हाला खरोखर मनापासून आनंद वाटेल आणि आम्ही समाजाचं काम करू याचं आम्हाला निश्चित झाल्यासारखं वाटेल. धन्यवाद साहेब. विजय घवाडी साहेबांनी आता सांगितलं की आपला समाज आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे आणि कर्जबाजारी असल्या कारणाने तो कुठंही भयकू नये
कुठेही व्याजाने पैसे न काढता आपल्या कुणबी समाजाच्या प्रत्येक तालुक्यामध्ये पतपेढ्या आहे, तर त्या पतपेढ्यामधून बँकामधून असं कर्ज घ्या आणि आपला जीवन आनंदी करा. तर साहेब, आता आपण ह्याच विषयावरती आपण एक सुंदरची आपण ॲक्ट पाहणार आहोत. आई चल, मी कामावर निघतो. नमस्कार करतो. हा काय गुन्हा? पैशाचं काय? पैसे कधी देणार? सावकार, तुम्ही 4 दिवसांनी देतो. 4 दिवसांनी? अरे 4 दिवस काय मी भजन करत बसू? हे बघ, मला आजच्याच पैसे पाहिजेत. पैसे घेतल्याशिवाय मी जाणार नाही. शेठ, ओ खरोखरच माझ्याकडे पैसे नाही तो. अरे निर्लज्जा, वर तोंड करून बोलायला लाज वाटत नाही? पैसे घ्यायला जमले ना, मग आता द्यायला काय होतंय? हे बघ, आजच्या आज मला पैसे नाही तर व्याज तरी घ्यावं लागेल. आता व्याज दिलंच नाही ना, तर काहीतरी वस्तू घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. सावकार, ओ पैसे असून देत नाही का मी? जेवढा पगार येतो तो तशाच्या तसा तुमच्या स्वाधीन करतो. अरे मेहरबानी करतोस का माझ्यावर? तू जेवढा पगार देतोस ना, त्याच्यात माझं व्याज पण पूर्ण होत नाही. बिचारा पोर कुठून कुठून म्हणून पैसे आणेल? तुमचं कर्ज फेडण्यासाठी इकडचं तिकडं तिकडचं इकडं करून अंगावर लोव नाही एवढं कर्ज करून ठेवलंय पोरानं. कोणास ठाऊक तुमचं कर्ज कधी फिटणार आहे? घरात तेला तुपाचा खावा आणि रडत सांगा कसं कर्ज फेडणार आम्ही म्हणून. सावकार, सकाळच्या चहासाठी चूल पेटवतं, ते रात्री जेवणासाठी पेटवतो. घरात नुसता भात भाकरी आणि कुळदाचं पिठलंच खातोय आम्ही. ए म्हातारे, तुझ्या गळ्यातली माळ दे मला इथं थांबायला वेळ नाही. आणि व्याजाचे पैसे देशील ना, त्या माळ परत घेऊन ये. सावकार, सावकार असं करू नका हो. मी काही पण करून 4 दिवसात पैसे आणून देतो तुमचे. जेव्हा 4 दिवसात पैसे देशील ना, तेव्हाच माल परत घेऊन जाती. सावकार, ओ कर्ज मी घेतलंय ना, मग तुम्ही आईचा दागिना का मागताय? अरे म्हातारी झाली ती, हा नाहीतरी मरणारच आहे, आणि दागिने घालून तिला कुठं मिरवायला जायचं आहे? जा घेऊन जा बाबा. आई, अरे बरोबर बोलतोय तो. जा घेऊन जा. जा. ए म्हातारे, हा तू काय मला दान करतेस काय? जा बाबा घेऊन जा. मला तुझी माल न्यायची काय हौस नाही. माझे व्याजाचे पैसे परत द्या आणि माल घेऊन जा. सावकार, ओ मी मुद्दलपेक्षा जास्त व्याज दिलंय. आता मी नाही पैसे देऊ शकत. काय तो एकदाच काय तो सोक्ष लावून टाका, संपवून टाका सगळं. आता व्यवहार संपवून टाकू ना, मग एक जमिनीचा तुकडा देऊन टाक. कर्जातून माफ करतो तुला. जमीन? हो, एकच तुकडा आहे आमच्याकडे जमिनीचा. तो देऊ काय करू मी? अरे आता तुला सुचतंय का? कर्ज घेताना सुचलं नाही हो तुला? आणि मी तुझ्या घरी आलो नव्हतो माझ्याकडून पैसे घे म्हणत. जा जमिनीचे कागदपत्र घेऊन ये जा. हे बघ, जमिनीचे कागदपत्र माझ्या स्वाधीन केलेस ना, तर सगळे पैसे माफ करतो, कर्जातून मुक्त करतो तुला. काय माणूस आहेस की हैवान? पैसे घेतले तेव्हा मी तुला देव माणूस वाटत होतो, आणि आता पैसे द्यायची वेळ आली तेव्हा हैवान वाटू लागलो काय? हे म्हातारे, ती जमीन माझ्या नावावर कर, नाहीतर हा तुझा पोर ज्या ज्या कार्यक्रमात जाईल ना, तिथं जाऊन पैसे वसूल करायची माझ्या अंगात हिंमत आहे. समजलं? सावकार, ओ मी कर्ज घेऊन गुन्हा केला काय? तू गुन्हा नाही केला, तुला कर्ज देऊन मी गुन्हा केलाय. माझ्याकडे पैसे जास्त झाले होते ना, म्हणून वाटत सुटलो. निर्लज्ज कुठला, बोलायला लाज नाही वाटत? जा आण तुझी कागदपत्र, करते सही. आई, तुला काही समजत नाही. अगं कर्ज मी काढलंय ना, मग मी फेडेन ते. अरे पण कर्ज बापाच्या आजारपणासाठीच काढलंस ना. त्यांची जमीन आहे, जाऊ दे, खाऊ दे. जीव मुठीत घेऊन असं जगण्यापेक्षा खाऊ दे. जा कागदपत्र आणा, करते सही. आई तू ठीक आहे, हे सही आहे जी. घ्या. ठीक आहे, कर्जातून मुक्त केला तुला. बघितलं, वडिलांच्या उपचारासाठी कर्ज घेतलं आणि ते फेडता फेडता आज ही परिस्थिती आली. हो, आम्ही दिलेल्या व्याजातून सावकारानं फ्लॅट घेतला, 4 चाकी गाडी घेतली, पण हेही तितकंच खरं आहे.
तो आमच्याकडे आला नव्हता कर्ज घ्या म्हणून सांगत. तर आम्ही गेलो होतो त्याच्याकडे, बाबा कर्ज दे रे म्हणत. म्हणतात ना, गरजवंताला अक्कल नसते, पण ते साप चुकीचं आहे. तुम्ही असं करू नका. तुम्हाला कर्ज हवं असलं तर ह्या असल्या नराधमांकडनं कर्ज घेऊ नका. त्यापेक्षा बँका, पतपेढ्या, सोसायट्या यामधून कर्ज घ्या आणि आनंदी राहा. नाहीतर चला सावकारांचा नायनाट करूया, चला थोडं आनंदाने जगूया अशी सिरियल काढावी लागेल.